गंगाखेड शहराच्या बाहेरून जाणाऱ्या रेल्वे बाह्य वळण रस्त्याच्या भूसंपादन प्रक्रियेस नागरिकांचा तीव्र विरोध होत असून आज मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना वापस फिरावे लागले। रेल्वे बाह्य वळण प्रकल्प हा पर्यावरणाचा ऱ्हास करणारा असून तो नागरिकांना आणि परिसरात असलेल्या घरांना असुरक्षित असल्याचा आरोप करण्यात आला आहे। सोबतच बाजारभाव न काढता भूसंपादनाचा अल्प मावेजा दिला जात असल्याचा देखील आरोप नागरिकांनी केला आहे आणि त्यामुळे या भूसंपादनाच्या विरोधात नागरिकांनी तीव्र भूमिका घेतली आहे। प्रतिनिधी राजकुमार मुंडे, DLP न्यूज, गंगाखेड। रेल्वे दुहेरीकरण आणि बाह्य वळण प्रकल्प गंगाखेड यांच्या बाधित भूधारकांनी या ठिकाणी वेळोवेळी निवेदन देऊन रेल्वे प्रशासन असेल किंवा महसूल प्रशासन असेल किंवा प्राधिकरण असेल यांना वेळोवेळी पूर्वसूचना दिलेली आहेत। त्यांचं म्हणणं आणि त्यांचं आपण या ठिकाणी सादर केलेलं आहे। हे सगळं सादर केलं असताना दिनांक 16 जूनपासून गंगाखेड उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर बाधित भूधारकांचं या ठिकाणी धरणे आंदोलन चालू आहे आणि हे धरणे आंदोलनामध्ये असहकाराची आणि कामाला स्थगिती देण्याची वेळोवेळी या ठिकाणी मागणी करण्यात आलेली आहे। पण आज दिनांक 1 जुलै रोजी या ठिकाणी रेल्वे प्रशासन आणि भू अभिलेख प्रशासन यांच्याद्वारे या ठिकाणी संयुक्त मोजणी करण्यासाठी अधिकारी आले असता सर्व भूधारकांनी या ठिकाणी लोकशाहीच्या मार्गाने आणि संघटितपणे याला तीव्र विरोध केलेला आहे आणि आज रोजीची या ठिकाणची संयुक्त मोजणी रद्द झालेली आहे। आता जे रेल्वे बाह्य वळण जे होणार आहे ते आम्ही होऊच देणार नाही आणि जे आमची जमीन घर प्लॉट आम्ही देणार नाही। आमच्या जमिनीला जे कवडीमोल भाव जे लावला आहे गव्हर्नमेंटने त्यासाठी आम्हाला द्यायचंच नाही आणि अनावश्यक हे जे रेल्वे जात आहे इकडून ते आम्हाला जाऊच द्यायची नाही। विद्या सतीश गुप्ते काय या ठिकाणी आज आहेत। आम्ही देश सेवा करून आलात 22 वर्षाचा आमचा अनुभव, आम्ही सगळं पूर्णतः आमची मेहनत आम्ही इथं घरात घातलेली आहे आणि ते घर आम्हाला पाडायला रेल्वेला द्यायचं नाही। आमचा एकच मुद्दा आहे की आम्ही देणार नाही आणि कोणत्याच ह्याच्यामध्ये आम्हाला घरच द्यायचं नाही त्यांना।